व्ह्यू किती छान आहे ना आमच्या घरामागचा व्ह्यू. आज खूप साऱ्या मेंढ्या आलेल्या होत्या. चला मी तुम्हाला काल वरच्या बाल्कनीमध्ये जे कुंडींमध्ये झाडं लावले ते दाखवले. तर मी आज खालचे जे मातीमध्ये झाडं लावले ते दाखवते. तिकडे सदाफुलीचं झाड होतं जे सदा फुलतं म्हणून त्या झाडाचं बहुतेक ते नाव असेल. त्याला कायमस्वरूपी फुलं असतात. इकडे जास्वंद होतं. इकडे हे रामफळाचं झाड आहे. आपोआप उतरलेलं आहे हे झाड. हे असं घनदाट झाड आहे आमच्यावाले खाली खूप सारे, कारण जमिनीसकट झाडं लावलेलं असते, त्यांची वाढ खूप होते म्हणून आम्ही खाली मोठे मोठे झाडं लावले. आणि कुंडींमध्ये छोट्या छोट्या फुलांची झाडं लावले जे शो म्हणूनही चांगले वाटतात तसे लावलेले. इकडे कुंडींमध्ये पण लावलेले. चला मी तुम्हाला इकडे सुरुवातीपासून दाखवते. तिकडे आमची ती तुळस आहे आणि इकडे हा पुदिन्याचा पाला. आता हा काय आम्ही रोप म्हणून नाही लावलेला होता, बाजारामधून जो पुदिना आणतो ना तो वापरला आणि त्याच्या काड्या लावल्या होत्या मातीमध्ये. छान मस्त उगला आहे तो. इकडे याला सफेद फुलं येते. याचे खूप तयार झाले. 2-3 कुंड्या याचेच झालेले. याला जेव्हा फुल येतं ना तेव्हा खूप छान दिसतं, पण जरा उशीरच त्याला फुलं येतात. आता ह्या 3 नंबरच्या कुंडीमध्ये पण इकडे पण पुदिन्याचा पाला आहे, तोच लावलेला आहे. जास्त वापरतो आम्ही म्हणून लावलेला आहे. वास पण खूप छान येतो त्याचावाला. इकडे मिरचीचे रोपं उतरले 2-4, जे असं सहजच बी टाकून दिलेलं होतं ते उतरलेलं आहे. इकडे एक मिरचीचं रोप आहे, भरपूर मोठं झालं आहे. बहुतेक त्याला आता फुलं येतील आणि फुलं आल्यानंतर मिरच्या तर येतीलच त्याला. मिरच्या येईल तेव्हा तुम्हाला आता मी व्हिडिओ एक बनवून दाखवणार आहे छोटासा. इकडे हा पण वेगळ्या प्रकारचा पुदिन्याचा पाला आहे. त्याला फुलं आले, वास पण खूप येतो त्याचावाला. हे छोटं जास्वंद आहे. याला छोटंसं जास्वंदाचं फूल येतं. खूप भारी वाटतं ते पण. विकत आणलेलं होतं आम्ही ते. आणि इकडे ह्या कुंडीमध्ये सफेद गुलाबाचं फूल आहे. फुलं तर काही आले नाही अजून. आता पाणी टाकावं लागेल, पाण्याची आवश्यकता वाटते कुंडींना. इकडे याचं हे तुम्हाला सांगितलं खूप सारे झाले ते आता ते झाडं सफेद फुलांचे. इकडे हे गुलाबाचं झाड आहे, कळ्या आलेल्या आहेत त्याला. सकाळी देवपूजेला फुलं तोडले आम्ही म्हणून आता तर काही फुलं दिसत नाही याला. खाली पण हे गुलाबाचं झाड आहे, रेड कलरचं आहे, म्हणजे रेड कलरचं त्याला फुल येतं. भरपूर कळ्या आलेल्या आहेत. सकाळीच फुलं तोडणं होऊन जाते म्हणून काय फुलं दिसत नाही आता. ते एक मागे मोगऱ्याचं झाड आहे, ते तर खूप वरती आलं होतं बाल्कनीमध्ये. आम्ही कट करून टाकलं कारण की सापांची भीती खूप आहे. झाडांना पकडून पण वरती येऊ शकता साप, त्यामुळे आम्ही ते कट करून टाकलं. इकडे पण एक मोगऱ्याचं झाड आहे, त्यालाही कळ्या आलेल्या आहेत. सकाळी सकाळी भरपूर असे फुलं आलेले असतात, म्हणजे देवपूजेला ते तोडून घेतो मग आम्ही. इकडे हे आंब्याचे झाड आहे. आता आंब्याचे झाडं 3 आहे, असे उंच उंच वाढलेले, त्याला जास्त फांद्या नाही आहे. ते विकत आणलेले झाडं आहे. एक आपोआप उगलेलं आहे. ते सर्वात मोठं जे आहेत ना ते आमचं कढीपत्त्याचं झाड आहे. भरपूर असा कढीपत्ता आहे, पण जेव्हा आम्ही स्वयंपाक करतो आमचं काही लक्षात राहत नाही कढीपत्ता टाकायचं. एवढं मोठं झाड असूनसुद्धा. ठीक आहे, असो. एक जास्वंदाचं झाड पण आहे मोठंच. आणि हे इकडे चांदणीचं झाड आहे. त्याला पण आता पाऊस पडेल तेव्हाच फुलं येतील. आता काही फुलं येत नाही एवढे चांदणीच्या झाडाला. आणि इकडे दाखवते मी तुम्हाला आता. इकडे आहे छोट्या छोट्या जाळच्या डब्यांमध्ये माती भरून झाडं लावलेले. आळूचे पानं हे भरपूर पानं आलेले. आणि ते तिकडं आपलं चहाचं असतं ना, चहाचा पाला, त्याला काय म्हणता ते त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला वाटत असेल ना वरती खूप दाट दिसतं आहे, वरती खूप घनदाट झाडं दिसत आहे, पण खाली आम्ही सगळं मोकळं करून ठेवलेलं आहे, अगदी स्वच्छ करून ठेवलेलं आहे, म्हणजे साप वगैरे येण्याची भीती नको, कारण की मागच्या वर्षी साप आले होते म्हणून. इकडे हे खारीकचं झाड आहे. लागेल त्याला पण लवकरच खारीक, आम्हाला असं वाटतं लागायला पाहिजे. त्याला गंज 7-8 वर्ष झाले त्या झाडाला आता, पण दिसायला ते दारापुढे खूप भारी वाटतं ते झाड. इकडे कढीपत्त्याचे रोपं भरपूर उतरले, म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही. 50-60 कढीपत्त्याचे रोपं असेल. पहिले जेव्हा आम्हाला कढीपत्त्याचं झाड लावायचं होतं ना तेव्हा आम्हाला रोपच मिळायचं नाही कुठे रोप लावण्यासाठी. पण इकडे आमच्या कढीपत्त्याचे खूप सारे रोपं, जिकडे बघावं तिकडे आम्ही ते तोडून टाकतो, खाली खूप अडचण होते म्हणून. पण जिकडे बघावं तिकडे कढीपत्त्याचे रोपच रोपं उतरलेले आहे.
छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.